काही काही चवी तुम्हाला थेट बालपणात घेऊन जातात. अशी चव ज्यामध्ये खूप साधेपणा आहे पण तरीही थेट स्वर्गसुख. अशी चव जी जिभेवर रेंगाळते आणि नंतर आयुष्यभर मनात राहते. आपलेपणाची चव, कारण ही चव येते पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून, घरच्या जेवणातून. चला अनुभवूयात आपल्या पारंपरिक उत्तम चवीचा वारसा. तर जगाच्या पाठीवरती कुठेही जाऊन मी काही भारी खाल्लं तरी तुमच्या कमेंट्स मला येत असतात की अरे भाऊ याच्यापेक्षा भारी आमच्या घरी बनतं. मला असं वाटलं की जर तुमच्या एवढ्या कमेंट्स येत आहेत तर थेट तुमच्या घरी येऊनच खावं. त्यामुळे आपण नवीन सिरीज घेऊन येतोय, घरचं जेवण. आणि आज आपण आलेलो आहोत अतिशय तरुण सुगरण आणि ज्या स्वतः क्रिएटर सुद्धा आहेत. बघूया पानात काय वाढून ठेवलंय. नमस्कार. आल्याच मला खूप जास्त छान बरवळतो एकदम. वास किती छान वाटलं. माझी खूप दिवसाची इच्छा होती की तुम्ही छान माझ्या हातचं जेवायला येऊन. अरे मस्त मस्त. तर मी खाली काय म्हणलं होतं की आपण आज आलेलो आहोत अतिशय तरुण सुगरण पण आहेत आणि क्रिएटर पण आहेत. त्यांचं वय आहे फक्त 75. बरोबर? अगदी बरोबर. पण 25 वर्षाच्या मुलीला लाजवेल एवढा उत्साह त्यांचा दांडगा आहे. खरं तर म्हणजे असं आल्यावरती आपण जरा गप्पा वगैरे मारतो पण मला असं वाटतंय की लवकरात लवकर खायला सुरुवात करूया. जरूर. छान पुरणपोळ्या करूयात. आजचा खास बेत पुरणपोळी आहे बरं का. तसे पंचपक्वान्न केलीत आपण पण तरी सुद्धा पुरणपोळीचा मान पहिला. हो की नाही? पूर्वी ना अशा पंक्तीच असायच्या, टेबल खुर्च्या नसायच्या त्यावेळेला अशा पंक्ती मांडल्या. क्या बात आहे. म्हणजे मला आठवत नाही मी शेवटचा कधी पाटावर जेवायला बसलोय. आणि ज्यावेळेला खास पाहुणे यायचे त्यावेळेला त्यांना मागे टेकायला पाट आणि पुढे पाट या दोन गोष्टी असायच्याच. क्या बात आहे. वा. तुम्हाला नेहमी मी तुमच्या ह्याच्यामध्ये बघते तुम्ही जे एक्सप्रेशन्स असतात तसं वाटतं आपणही जाऊन त्यातला एक घास खाऊन घ्या. आज तर लोकांना खूप त्रास होणार आहे. हे जे वाढलं जाण्याचं पण काही शास्त्र असतं. हो हो. काय असतं की डाव्या बाजूचं म्हणजे जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला जे काही असतं ते जे असतं ना ते तोंडी लावणं असतं. म्हणजे ते पौष्टिक तर असतंच पण एखादी गोष्ट चुकून बायकोच्या हातनं मीठ कमी पडलं तर पटकन लोणच्याची खार घालायची त्यात एकत्र करून ते खाऊन घ्यायचं. म्हणजे त्याची चव चाखायची असं हे त्याच्या मागचं शास्त्र. वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे, सहजावन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर्ण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. सावकाश होऊ दे. यस. तर म्हणजे आता काय बोलू आता. म्हणजे खरं तर शब्द कमी पडत आहेत तर आपण आधी थाळीमध्ये कुठले पदार्थ आहेत ते जाणून घेऊयात आणि मग खायला सुरुवात करूयात. तर ताटामध्ये आहे मीठ, लिंबू, ही चटणी ओल्या नारळाची, ही आहे काकडीची कोशिंबीर, पंचामृत ओके. तर उडदाच्या पिठाचं असतं, डांगर, आजी बनवायची डांगर आणि मी खूप वर्षांनी परत खातोय. वाटली डाळ आहे, कुरडया आहेत, बरं केळीची कोशिंबीर आहे, खीर आहे शेवाईची, श्रीखंड आहे, आळूची भाजी आहे, भेंडीची भाजी आहे, बटाट्याची भाजी आहे, आळूची वडी आहे, कढी, बासुंदी, खीर, बासुंदी, कढी. ओके ओके. हे पॉज घेऊयात जरा आपण. आणि कटाची आमटी आहे, सुरेख पुरण सुद्धा आहे, वरण भात आणि वरण भातावरती तुपाची धार आहे. काय बोलू. तर आता लगेचच सुरुवात करूयात. तर ताई खाताना जेव्हा ही अशी पारंपरिक थाळी असते तेव्हा सुरुवात करताना काय असं काही असतं? पहिल्यांदा पुरण आणि खीर खायची आणि मग साधं वरण खायला सुरुवात करायची असं होतं. बरं एवढे पदार्थ कमी आहेत की काय म्हणून भजी राहिली होती आणि त्यांनी आता भजी वाढलेली आहे. तर बरं, तर जसं ताईंनी सांगितलं की सुरुवात जी आहे ती आपण पुरणाने करूयात. वा, सुरेख. आणि खीर. वा, खिरीमध्ये केशर सुद्धा आहे. हो. सुरेख चव पुरणाची. आहा हा. आणि आता आपण सुरुवात करूयात वरण भातापासून.
तर असं वाटतं आपल्याला की वरण भात रोजच्या जेवणात असतो, पण उत्तम वरण बनवणं हे सुद्धा खूप अवघड आहे. जे बाकी बाहेर मिळतं, हो ते डाळीचं पाणी मिळतं, वरण खूप अगदी. कमी ठिकाणी मिळतं. तर हे प्रॉपर उत्तम पारंपरिक वरण आहे. छान चव. आता मी थोडीशी कटाची आमटी मिक्स करतो त्याच्यामध्ये. आहा. कटाच्या आमटीमध्ये थोडीशी अशी जी गोडसर चव असते ना, पाहिजे बरं का. चांगली अगदी अगदी. पुरण शिजवतो त्यावेळेला त्याचं जे खाली पाणी उरतं ना त्याला कट म्हणतात. त्या कटामध्ये थोडंसं आणखी पुरण घालायचं म्हणजे ते घट्टसर होतं. अगं पारंपरिक मेनू आहे की नाही. मग पूर्वीच्या काळी जे पारंपरिक एखादे कोणी गेस्ट किंवा पाहुणे जेवायला येणार असतील ना, त्या साग्र संगीत मेनू केला जायचा आणि तो इतका छान असायचा. एक तर पौष्टिक, त्याच्यात कांदा नाही, लसूण नाही, काही वापरलं जायचं नाही. अतिशय छान, सोपा आणि झटपट होणारा असा तो मेनू असायचा. आता आपण बाकीच्या पदार्थांकडे जरा मोर्चा वळवूयात. विशेषतः पंचामृत जे आहे. ताई काय पंचामृत आहे. यामध्ये परत अशी आंबट गोड तिखट अशी चव ती येते हळूहळू. हो हो. आणि कुठलंही आपल्याकडे पक्वान्नाचं ताट असेल तर पंचामृत केलंच जातं. म्हणजे त्याच्या पंचामृत मध्ये काय काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आपण चिंचेचा कोळ, गूळ, मेथी, मुख्य पंचामृत करायचं असेल ना त्याला मेथी आणि कढीपत्ता ह्या अगदी 2 गोष्टी आवश्यक असतात आणि त्या प्रमाणात घातल्या की छान होतात. आणि दाण्याचा कूट किंवा तिळाचा कूट अशा 2 गोष्टी घालायच्या म्हणजे पंचामृत आपलं छान होतं. त्या पंचामृत सुद्धा काही जणांकडे अगदी घट्ट करतात, काही जणांकडे पातळ करतात. पण पंचामृत असं असावं की पानात वाढल्यावर त्याचा ओघळ गेला नाही पाहिजे. आंबट, गोड, तिखट चवीचं असं आहे पंचामृत. मेथीच्या स्वादाचं मुख्य आहे पंचामृत असतं. इतकंच सुरेख आहे, नुसतं भाताबरोबर सुद्धा ते छान अगदी लागतं असं वाटतं. पण डांगराचं पीठ. वा वा. त्याला एक असं रवाळ टेक्स्चर असतं डांगराला, ते खूप छान वाटतं. चांगलं वाटतं. तसं अगदी आलंय त्याला. डांगर म्हणजे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ असं एकत्र थोडं, जे 1 वाटी उडदाची डाळ असेल तर थोडंशी हरभऱ्याची डाळ असं एकत्र करायचं आणि थोडं छान भाजून घ्यायचं आणि मग त्याची जाडसर पूड करायची की हे डांगर तयार होतं. आता वाटली डाळ. सगळ्या ओलसर कोशिंबीर आणि चटण्या असल्या की एक वाटली डाळ जी ड्राय येते. हो, त्यामुळे एक वेगळी वेगळी चव येते. वा वा वा. मी भजी खातो. ती भजी कसली आहे? घोसावळ्याची. घोसावळ्याची. अरे पूर्वी काय होतं की वेलवर्गीय भाजी ज्या होत्या त्या जास्त वापरल्या जायच्या. म्हणजे घोसावळं, दोडका, भोपळा. कारण आत्तासारखं काही भाजीचं मार्केट वगैरे तेव्हा नसायचं. आपल्या अंगणामध्ये ज्या भाज्या व्हायच्या त्या भाज्यांचा स्वयंपाकात म्हणजे उपयोग केला जायचा. त्यामुळे घोसावळ्याची भजी नेहमी केली जायची. असं आणि छान का वाटते घोसावळ्याची. ही गार जरी झाली तरी खूप छान, खूप चांगली लागतात. अगदी बरोबर. खूप सुरेख झाली घोसावळ्याची भजी. आणि अळूवडी. आणि अळूवडीचा जो हे बाहेरचं जे खुसखुशीत असतं ना आणि आतनं मऊ, ते खूप भारी वाटतं खायला. वा वा. सुरेख. आपण बासुंदी ट्राय करूया. वा. हे पण घरी केलेली म्हणजे आटवलेलीच आहे. हो. आणि ती आटवली आणि परत साखर खूप प्रमाणात ते बरोबर. त्यामुळे ते छान वाटते खायला. तर आता खूप जास्त गोड बासुंदी विकतची असते ती आणि त्याचं टेक्स्चर पण असं अनइव्हन आहे ना, बरोबर केल्यामुळे ते छान वाटतं. वाव. आता आजोळीनं श्रीरामपूरला माझ्या आजोळी खूप मोठं प्रस्थ होतं म्हणजे खूप लोक जेवायला यायचे. बालगंधर्व, पृथ्वीराज कपूर, माणिक वर्मा, लता मंगेशकर सगळे प्रतिष्ठित मंडळी श्रीरामपूरला काही कार्यक्रमाकरता आले की ते आजोबांकडे यायचेच अगदी. त्यामुळे काय व्हायचं की छान स्वयंपाक केला जायचा आणि चुलीवर आजी करायची, ते सुद्धा सोहळ्यात. एकटी सगळा स्वयंपाक करायची आणि अगदी 60-70 लोक म्हणजे जेवायला बसायचे. आणि मसाले भातामध्ये तुम्ही तोंडली घातली. म्हणजे आई बेळगावची आहे माझी. तिथे पण मसाले भातामध्ये तोंडली असतातच. वेगळीच चव येते त्याची. वा वा. मसाले भातावरती तुपाची धार सुद्धा आहे. सगळ्यात उत्तम मसाले भात कुठला माहितीये का, की खाताना ना तो
किंचितचा असा ओलसर असतो हो हो आणि खूप जास्त ओला पण नाही, जशी मुगाच्या डाळीची खिचडी हो. असते. नाही आणि म्हणजे तो प्रमाणात असतो. तर काय होतं की बऱ्याच वेळा खूप ड्राय तरी असतो, ते कम्प्लिटली ओला असतो. ओला असतो पण हे इतकं प्रमाणात प्रमाण. त्याचा तो ओलसरपणा आणि पण आहे झालेलं. असं खूप मसाला भात म्हणतो आपण, अशी खूप सात्विक चव आहे त्याला, बरोबर. जो नैवेद्यात असतो आपल्या. हो. मसाले भातात सुद्धा खूप मसाले वापरू नये. ठरलेले जे 2-3 मसाले आहेत ते वापरले की मसाले भात छान होतो. मला असं वाटतं की जेवताना बघा ना, म्हणजे आता मी जेवतोय पण अजूनही मी गोडाकडे खूप गेलेलो नाही. आणि त्याचं कारण आहे की इतक्या चविष्ट कोशिंबीर, भाजी, चटणी, इतक्या छान हे पदार्थ आहेत, मी गोडाकडे कमी जातो. अगर होतं असं, त्यात कमी चव असली की मग गोडावरतीच मारा होतो. फार सुरेख. ना मसाले भात आलाच आहे तर तो अळूच्या भाजी सोबत खावा असं मला वाटतंय. सगळ्यात गंमत म्हणजे अळूच्या भाजीचं टेक्स्चर सुद्धा, म्हणजे अळूचं फतफद आपण जे म्हणतो ना तसं, की खूप पातळ आमटीसारखं पण नाहीये आणि खूप घट्ट पण नाहीये. गोडवा जो आळूतला गोडवा आहे तो त्याला आलाय. आजकाल अळूची भाजी म्हणजे स्वीट डिशच होऊन जाते, तर तशी नाहीये. कारण ज्या थाळ्यांमध्ये ज्या अळूच्या भाज्या मिळतात किंवा बाहेर, तर त्याच्यामध्ये गोडवा अननेसेसरी लगेच कळतं की ती गोड बनवली, पण हा गोडवा आळूचा आहे. आळूची भाजी आहे की नाही, ही अगदी लहानपणापासून जी माझ्या तोंडात चव होती त्याच पद्धतीने मी करते आणि ती सगळ्यांना खूप आवडते. कारण ती चव जी आहे ना, ती इतकी अप्रतिम आहे की कुणालाही जरी आपण वाढली तरी त्यांना ती चव खूप आवडते अळूच्या भाजीची. बटाट्याची भाजी सगळ्यांची आवडती, म्हणजे कुठलंही जेवण असेल तर बटाट्याची भाजी केली जाते, कारण बहुतेक सगळ्यांना आवडते. भेंडीची भाजी, वाव, छान. कढी आपण ट्राय नव्हती केली, पण कढी पण परत कढी पण गोड नाही, बरोबर जो छान तो आंबटपणा, किंचितचा जो ताकाचा असतो तो आला. फार सुरेख चालू कढीची सुरेख. म्हणजे काय काही, म्हणजे एक एक पदार्थ म्हणजे असं कुठे असा, जर इतके पदार्थ असतो तर एखादा 19-20 होतो, पण तसं कुठेही नाही. अगदी फार कोशिंबिरी पासून ते भाजीपर्यंत अगदी गोडाचा पदार्थ. खरं सांगू का, लग्न होस्तोवर मला स्वयंपाक येत नव्हता, पण आजी म्हणा, आई म्हणा, यांच्या हाताखाली खूप काम केलं होतं. त्यामुळे काय व्हायचं की त्यांच्यामुळे मला बघण्याची सवय लागली होती. आणि मुख्य काय असतं, स्वयंपाकामध्ये तुमची टेस्ट डेव्हलप व्हायला पाहिजे. तुमची जर एकदा टेस्ट डेव्हलप झाली असेल की त्या पद्धतीचा स्वयंपाक हा उत्तम असतो, हे लक्षात येतं. जर आपण जी पहिली टेस्ट खातो किंवा पहिली जी चव आपल्या तोंडात किंवा जिभेवर असते, तीच चव आपण करण्याचा नेहमी प्रयत्न करतो. साखर भात. साखर भात. हो बाबू, साखर भात सुद्धा पंचपक्वान्न आहेत. पंचपक्वान्न. आपल्याकडे पूर्वी पंचपक्वान्न, आता श्रीखंड वगैरे आपण करतो, पण पूर्वी साखर भात, पुरणपोळी, शेवयाची खीर, गव्हाची खीर, करंजी, लाडू, नंतर पाकातले चिरोटे, हे साधारण आपले पंचपक्वान्नात, म्हणजे पक्वान्नात आपले असायचे. मग आणि त्याच्यातले जे आपल्याला जमतील ते पक्वान्नात केले जायचे. बासुंदी असायची. फक्त श्रीखंड, गुलाबजाम किंवा रसमलाई हे नंतर आलेले पदार्थ. तर साखर भात खाऊयात आपण. पूर्वी एक म्हण होती, तूप खाल्ल्याशिवाय रूप येत नाही. चांगलं लागतंच. म्हणजे प्रत्येक पदार्थ असेल की आपलं तुपाशिवाय खाल्ला जात नाही असं. साखर भातामध्ये छानपैकी केशर सुद्धा दिसतंय मला. न ठरवता डोळे बंद झाले ना की समजायचं की कसा तो झालेला आहे साखर भात. अप्रतिम झालाय साखर भात आणि खूप प्रमाणात गोड आहे. केशराची सुरेख हलकी चव त्याला आली. वा. पुरणपोळी वाढू देत आधी. हो, पुरणपोळी वाढू देत, पण माझी फक्त ही केळीची कोशिंबीर खायची राहिली. कारण इतके पदार्थ आहेत की कन्फ्युजन झालं की काय खाऊ काय नको, आणि मिस झाली. वा वा वा. परत साधी चव पण तरी सुद्धा गंमत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये दही आणि केळ बास, एवढ्याच गोष्टी. अगदी किंचित साखर, चिमूटभर मीठ. मीठ एवढं जरी केलं तर, म्हणजे एवढेच पदार्थ आपले, कुठलेच जे पदार्थ असतात ना, त्याला फार मसाले, वाटण घाटण काहीच लागत नाही. आपण आता मी म्हणलं तसं की पुरणपोळी खायला माझ्याकडे खूप भारी ऑप्शन्स आहेत. माझ्याकडे खीर आहे, बासुंदी सुद्धा आहे. केशरी दूध पण केले, देऊ का? केशरी दूध पण केले का? हो, देऊ. आता द्यावंच लागेल.
हा, तर दरवेळेस मी तुम्हाला सांगत असतो की बघा आम्ही उन्हातानाचा फिरतोय, पावसात फिरतोय, तर तुमच्यासाठी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पण हे आज मी बोलू शकत नाही कारण मी मजा करतोय, म्हणजे मी ज्या लेवलला खातोय. पण मी एवढं नक्कीच सांगू शकेन की चॅनल सबस्क्राईब करणं हे पुण्याचं काम आहे, आणि जर ते तुम्ही पुण्य केलं तर तुम्हाला सुद्धा असे पदार्थ खायला मिळतात. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, म्हणजे मी पुरणपोळीचा तुकडा मोडला होता आणि खाणार, आणि तो खिरीसोबत खाणार, तेवढं त्या म्हणलं की केशरी दूध सुद्धा आहे, आणि मला त्यांचं मन मोडवलं नाही, म्हणून मी म्हणलं की येऊन जाऊ ते केशरी दूध सुद्धा. आपण पुरणपोळी आधी केशरी दुधासोबत खाऊयात. सुरेख. आता हे इतके बाकी कॉम्प्लिकेटेड पदार्थ मी इतके उत्तम बनवले, पुरणपोळी तर तुमचा हातखंडा असेल असं नक्कीच. काय चव छान. परत समव ना, आजकाल म्हणजे मला माहित नाही की हा ट्रेंड आहे का काय, पण पुरणपोळी असं कमी गोड करायला लागलेत लोक. हो हो. त्याची गंमत नाही, पुरणपोळी ही गोडच पाहिजे असं मला वाटतं. जो पदार्थ जसा असेल ना तसाच चांगला लागतो. बरोबर. म्हणजे इतर वेळेला थोडासा कमी जास्त, म्हणजे आता ते काही त्रास होत असेल तर गोष्ट वेगळी, पण हा, जो गोड पदार्थ तो गोडच गोडच. असावा. पण गुळाची चव जी सुरेख, म्हणजे काय वाढू तुम्हाला आता? पुरणपोळी आणखीन एखादी वाढ ग, का पुरी वाढू? पुरी पण आहे का? हो. ओके, बरं. पुरी नंतर काही नाहीये ना त्या कारण श्रीखंड आहे पानामध्ये, मग पुरी पाहिजेच. क्या बात. दोनच पुरी मागवू. पण बाई, मी असं पंचामृत कुठेच खाल्लेलं नाही, खरंच हो ना. सांग. मी जे खाल्लं ते आपण प्रसादामध्ये तसंच तसं खाल्लं असेल, बरोबर. तसं पंचामृत म्हणा किंवा डांगर म्हणा, या गोष्टी हल्ली खूप कमी केल्या जातात. ऍक्च्युली परत कर्नाटकामध्ये काही मंदिरांमध्ये कायरस नावाचा प्रकार हो असतो. हो हो. काय तो थोडासा याच्या जवळ पण जातो, तो कैरीचा केला जातो. कैरीचा केला जातो. बरोबर. तो पण खूप छान लागतो. सुधारस खाल्लाय की नाही कधी? सुधारस मी खाल्लाय. विशेषतः मला आठवतं की शाळेत असताना जेव्हा लग्न व्हायची, आदल्या दिवशी जे सीमन पूजन असायचं, सुधारस. म्हणजे गोड म्हणजे सुधारस, सुधारसच. खिचडी आणि कढी हा अगदी ठरलेला बेत असायचा. बरोबर. आणि एखादी रस्सा भाजी आणि गरम पुऱ्या. पण आता तो पण मिळत नाही. नाही, हल्ली केला जात नाही विशेष. वा. पण पुरी आणि श्रीखंड. आतापर्यंत खाताना तो शब्दच सापडत नाही असं खूप कमी वेळा झालंय माझं. पण आता माझं होतंय की आता म्हणजे किती सुरेख पदार्थ आहे. आणि कधी कधी ना अनालिसिसच्याही पलीकडच्या गोष्टी असतात. म्हणजे आता इतकं छान आहे, हे असं लागलं, याच्यात असं टेक्स्चर आहे, असं. पण जोपर्यंत तुम्ही ते प्रत्यक्षात खाऊन त्याचा आनंद घेत नाही, तोपर्यंत ते शब्दात सुद्धा सांगता येत नाही असं मला वाटतं. आणि तसंच आहे आज सगळं जे आहे ते शब्दांच्या पलीकडचं आहे. आणि पूर्वी जेवायला बसले ना पंक्तीच्या पंक्ती, त्यावेळेला मला एक गोष्ट आठवते की ज्या वेळेला वाढणाऱ्या असे 8-10 लोक बसलेले असायचे, वाढणारी ज्या वेळेला शेजारी येते त्यावेळेला आपलं लक्ष तिच्याकडे असलं पाहिजे. ती काय वाढतीये, चटणी वाढती, कोशिंबीर, आणि ते आपल्याला हवंय का नाही बघून आधीच आपण हात करायचा, नको थोडीशी वाढ, म्हणजे ती विचारत नाही तुम्हाला. बरोबर. आणि जर समजा जोपर्यंत तुम्ही नको म्हणत नाही तोपर्यंत ती तुम्हाला वाढत राहते, हा नियम असायचा. त्यामुळे अगदी लक्ष असलं पाहिजे की आपल्याला कोण काय वाढतं. म्हणजे पंक्तीतल्या मी काही काही गोष्टी मला आता बघितलं. छान गोष्ट ना की तुमचं संपूर्ण लक्ष हे फक्त जेवणावर असतं. अगदी कुठली स्क्रीन नाहीये, फक्त अगदी. येस. तर आता मला बाकीचे पदार्थ जरा मनापासून खाऊ द्या. एकच गोष्ट मला सांगायची की खरं सांगायचं तर दरवेळेस आपण काय म्हणतो की वा आनंद घेतला आपण जेवणाचा, किंवा आपण असं म्हणू शकतो की तृप्त झालो. खूप छान आपल्याला जेव्हा पदार्थ असतात तेव्हा आपण म्हणतो तृप्त झालो. पण त्याच्याही पलीकडे मला जावं असं वाटतं, आणि मी सांगेन की आज मी समृद्ध झालो, खऱ्या अर्थाने समृद्ध झालो. म्हणजे फक्त चवी नाही आहेत, हे फक्त पदार्थ नाही आहेत, तर आपण जे बऱ्याच वेळा म्हणतो ना की आपली मराठी संस्कृती, तर ही खरी संस्कृती आहे, ही कला आहे एका पद्धतीची. आणि जसं ताईंनी सांगितलं की ते पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे, आणि त्याचा म्हणजे आस्वाद घेऊन पूर्णपणे मला स्वतःला खूप जास्त समृद्ध झाल्यासारखं वाटतं, खूप जास्त कृतज्ञ वाटतं की आपण मराठी जन्माला आलो आणि इतके छान पदार्थ आणि इतका छान वारसा आपल्याला छान चवींमधनं मिळतोय. म्हणून खूप भारी वाटतंय मला. तुमचे म्हणजे ताईंचे तर म्हणजे आपण म्हणतो अन्नदाता सुखी भव, ताईंचे तर प्रचंड मी कृतज्ञ आहे की त्यांनी मला संधी दिली की मला इथे येऊन
असं पारंपरिक पेशवाई म्हणा किंवा कुठली आपली मराठी थाळी मला खाता आली. आणि मला असं वाटतं की दरवेळेस जेव्हा पदार्थ छान असतात तेव्हा आपण सांगतो ना की तुम्हाला जायचं असेल आणि तुम्हाला खायचं असेल तर कुठल्या रेस्टॉरंट, पत्ता काय, तर इथला पत्ता मी तुम्हाला देऊ शकत नाही. पण मी सांगेन की ताईंचा जो चॅनल आहे अनुराधा तांबोळकर, त्या चॅनलची लिंक मी देतोय. त्या लिंकवरनं हे सगळे पदार्थ कसे बनवायचे ते तुम्ही बघू शकता. ताई खूप छान पद्धतीने समजावतात आणि ते पदार्थ तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता. आणि तुम्ही घरी बनवल्यात की तुम्ही मला सांगा, मी तुमच्या घरी खायला येतो. त्यामुळे ही खूप सोपी पद्धत आहे असं मला वाटतंय. आता मला पुढे खाऊ दे, बाकी आपण नंतर बोलूया. आता फक्त झोप, बाकी काही नाही. अजून विड्याचं पान खायचंय. अरे हो, मी बघितलं आल्यावरती, विडा बघितल्यावरच मला कळलं की थाट जोरदार असणार आहे. विड्याचं पान राहिले, आपण ते खाऊ. मला सगळ्यांना जेवायला घालायला खूप आवडतं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना त्यांच्या आवडीचा जो स्वयंपाक असेल तो करायला आवडतो. हा विडा, याला हा नुसता विडा, याला काय नुसतं वेळ नाही, गोविंद विडा वेगळा, तुऱ्याचा विडा वेगळा, हा साधा वेगळा. साधा विडा. मागे रिंग वगैरे आले असेल असं ते असं इतकं छान वाटतं. माझ्या डोळ्यांवरनं तुम्हाला कळत असेल की किती जेवण मला जास्त झालंय आणि झोपेची आवश्यकता आहे. बाय द वे, तुमच्याकडे सुद्धा असेच इंटरेस्टिंग, वेगळे किंवा स्पेशल पदार्थ असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या घरी जे पदार्थ बनतात ना ते कुठेच बनत नाहीत, तर प्लीज आम्हाला कॉन्टॅक्ट करा. मला DM मध्ये तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या घरी सुद्धा आम्ही खास खायला आणि शूट करायला तुमचे पदार्थ लोकांसमोर दाखवायला येऊ शकतो. तर प्लीज मला त्यासाठी इंस्टाग्रामवर DM करू शकता किंवा युट्यूबवर सुद्धा कमेंट करू शकता. असेच इंटरेस्टिंग खाण्याचे आणि फिरण्याचे व्हिडिओज आपण घेऊन येणार आहोत. त्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी. आता झोपू दे मला, चला.